पंकजा मुंडे यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे। पंकजा मुंडेंचा पक्षात सन्मान होता, आहे आणि राहील। पंकजा मुंडेंच्या नाराजीवर फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, 3 पक्ष एकत्र आलेत, आपल्याला आता मतदारसंघच उरला नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडेंकडून करण्यात आलं होतं। या युतीमुळे युती नाही, ही जे आता आमच्याकडे नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही। त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात। तर या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही। असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत। त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे। त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहीलच।